14 जुलै 2026 ला आज आपण 7व्या नंबरचं काय शिकणार आहे? प्रसंग लेखन. याआधी आपण 6 पाहिले प्रसंग लेखन. आता हे 7व्या नंबरचं आहे. प्रसंग लेखन 10वी मध्ये खूप जास्त मार्काचा असते, 8 मार्काचा असते प्रश्न. सगळ्यात जास्त मार्काचा प्रश्न आहे. तुम्हाला काय काय देतात प्रसंग लेखन मध्ये? असं एक हेडिंग देतात, आणि प्लास्टिक हद्दपार केले या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करायचंय. किती मुद्दे दिलेत बघा आपल्याला. हे एक मुद्दा आहे, नंबर 1 मुद्दा, नंबर 2 मुद्दा, नंबर 3 मुद्दा, नंबर 4 मुद्दा. पहिला मुद्दा काय? घरातून व मनातून प्लास्टिक हद्दपार केले. म्हणजे काय केलं तुम्ही? प्लास्टिकचा विचार करण झाले. कारण तुम्ही तुमच्या मनात जर प्लास्टिक असेल तर बाजार वगैरे काय आणायला गेले तर जाताना काय घेऊन जात नाही तुम्ही? पिशवी घेऊन जात नाही. मग ते दुकानदार तुम्हाला काय देते? प्लास्टिकची कॅरी बॅग देते. बाजारात पिशवीशिवाय खरेदीला जाणे, बघा तेच सांगितलं मी तुम्हाला. प्लास्टिक बंदीचा परिणाम काय झाला? प्लास्टिक जर बंदी झाली तर मग नाल्यामध्ये वगैरे ते कचरा जमा होत नाही, कारण मग प्लास्टिकच्या कॅरी बॅगच राहत नाहीत. मग लोक फेकणार काय? मग नाल्या वगैरे स्वच्छ राहतात. रोजच्या सवयीवर मात. ते प्लास्टिकची सवयीवर मात कशी करायची? घाणेरड्या सवयीवर बघा आता आपण लिहतो. चला हेडिंग वाचा. आणि प्लास्टिक हद्दपार केले. हद्दपार करणे म्हणजे त्याचा पूर्ण वापर टाळायचा आहे, बिलकुल वापरायचा नाही. आज सकाळी आईने मला लवकर उठवले आणि बाजारात पिटाळले. पिटाळले म्हणजे पाठवणे. चल जा बाजारात. कशासाठी? मंदार बाजारात जा आणि कांदे बटाटे घेऊन ये. तर कशासाठी बाजारात पिटाळलं? पिटाळलं म्हणजे पाठवलं. कशासाठी बाजारात पाठवलं मंदारला? की कांदे आणि बटाटे. बटाटे म्हणजे आलू. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. चटकन जा आणि पटकन ये. असं त्याची आई मंदारला म्हणाली की जा बाबा लवकर कांदे बटाटे घेऊन ये, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. मी पैसे खिशात ठेवले आणि सायकलला पायडल मारले. 5 मिनिटात बाजारात पोहोचलो. तर पैसे खिशात टाकले, सायकलवर बसलं, 5 मिनिटात बाजारात आलं. चला आता मराठी तर खूप वाचायला तुम्हाला सोपं जायला पाहिजे. पहिलं वाक्य कोण वाचते? आपण लाईनच घेऊत आता. नाही, आधी आपण याचं घेऊ, कुंडलिक. आज सकाळी आईने मला लवकर उठवले आणि बाजारात पिटाळले. मंदार बाजारात जा आणि कांदे बटाटे घेऊन ये. श्रुती साखरे. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. नेक्स्ट वाक्य तन्वी. चटकन जा आणि पटकन ये. नेक्स्ट वाक्य तेजस्विनी. मी पैसे खिशात ठेवले आणि सायकलला पायडल मारले. पायडल नाही, ते पायडल.
हा या औंडेकर. 5 मिनिटात बाजारात पोहोचलो. चला पुढे बघा. आता बाजारात पोहोचल्यावर काय होते. सखू मावशी 1 किलो कांदे आणि 1 किलो बटाटे दे. नेहमी प्लास्टिकच्या पिशवीत कांदे बटाटे देणारी सखू मावशी आज कापडी पिशवी मागू लागली. म्हणजे नेहमी हे बाजारात जायचं आणि तिच्याकडून घ्यायचा बाजार भाजीपाला, तर ती कॅरी बॅग मध्ये द्यायची. मग आता बघा. समद्यांना सांगून थकले प्लास्टिक बंद झालं या. हे जरा खेड्यातल्या बायका बोलते तसं लिहिलंय की समद्यांना, सगळ्यांच्या ऐवजी काय लिहिलंय, समद्यांना सांगून थकले प्लास्टिक बंद झालं या. झालं म्हणायच्या ऐवजी झालं या म्हण. खेड्यातले लोक असे बोलतात. मी पटकन भानावर आलो. भानावर म्हणजे असं शुद्धीवर येणं. अच्छा. शासनाने प्लास्टिक बंदी नुकतीच जाहीर केली आहे. प्लास्टिक वापरले तर 5,000 रुपये दंड. प्लास्टिकची इतकी सवय झाली होती की त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील असा विचार कधी मनात आला नाही. तर दुष्परिणाम म्हणजे खराब, त्याचे नुकसान. तर प्लास्टिकचं खूप नुकसान आहे. प्लास्टिकचं लवकर विघटन होत नाही. त्याच्यामुळं जमिनीचं प्रदूषण होते, त्याच्यामुळं पाण्याचं प्रदूषण होते, त्याच्या प्लास्टिक जाळल्यावर हवेचं प्रदूषण होते. सखू मावशीने कागदी पिशवीत कांदे बटाटे दिले. पण कसले काय. अर्ध्या रस्त्यात कागदी पिशवी फाटली. आता हे तर काय कपड्याची पिशवी घेऊन गेलं नव्हतं घरून, कारण याला वाटलं ती प्लास्टिकची पिशवी देते, आणि प्लास्टिकच्या पिशवीवर बंदी असल्यामुळे तिनं दिलं नाही. मग ते कागदाच्या भेटतात ना आजकाल कॅरी बॅग, माहिती ना तुम्हाला, असं कागदाचं ते बेकरीमध्ये वगैरे देतात बघा. तर त्याच्यामध्ये तिनं दिले. पण कागदाची पिशवी तेवढं जास्त वजन सहन नाही केलं कांद्याचं आणि बटाट्याचं, तर मग ती फाटली. एका हाताने सायकलचे हँडल आणि दुसऱ्या हाताने फाटकी पिशवी सावरत मी अर्ध्या तासाने घरी पोहोचलो. घरातून याच्यात जाताना बाजारात फक्त 5 मिनिटं लागली होते. पण आता बाजारातून वापस घरी जायला किती घंटा लागला. अर्धा घंटा. का. कारण आता त्याला असं हळूहळू जावं लागायला, कारण एका हातात हँडल पकडून एका हातात ती फाटकी पिशवी पकडत त्याला चालवावं लागेल. फाटक्या कागदी पिशवीसह फाटक्या कागदी पिशवीसह माझे ध्यान पाहून आईच्या लक्षात सारा प्रकार आला. आता खरेदीला जाताना कापडी पिशवी बाळगायला हवी. बघा शब्द आहे बाळगायला. बाळगायला म्हणजे सोबत ठेवणे. आई एवढे ठरून थांबली नाही.
तिने रविवारी घरातील सर्व प्लास्टिक बाहेर काढायचा चंग बांधला. बघा असे अवघड अवघड मराठी शब्द वापरायचे. चंग, हे बाळगायला हवी, हे नवीन नवीन मराठी शब्द आहेत तुम्ही जे रोजच्या वापरातले नाहीयेत. मी आई आणि बाबा सगळेच या कामाला लागलो. घरातून पिशव्या, बाटल्या, छोटे मोठे डब्बे इत्यादी प्लास्टिक सामानाचा ढीग तयार झाला. हा ढीग प्लास्टिक निर्दालन केंद्रात नेऊन दिला. त्या दिवसापासून आम्ही सगळ्यांनी प्लास्टिकला आमच्या मनातून कायमचे हद्दपार केले.